संत एकनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये पुराचं पाणी शिरलं आणि पूर ओसरल्यानंतर या ठिकाणी पाणी आता कमी होऊ लागलंय। या ठिकाणी साफसफाई सुरू झालेली आहे। पैठणमध्ये सुद्धा आपण पाहिलं बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं होतं, मात्र गावामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या पैठणमध्ये जाणून घेऊया काय परिस्थिती आहे। विशाल, पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा पुराचं पाणी शिरल्याचं कळतंय, तर आता पूर ओसरत चाललेला आहे अशी सध्याची अपडेट आहे। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे? अनुपमा, यावेळेस मी पैठणच्या संत एकनाथ महाराज मंदिरात आहे आणि रात्री ज्यावेळेस 3 लाख क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरीचा करण्यात आला होता, त्यावेळेस मंदिरात पाणी शिरलं होतं। हे जे कठडे तुम्हाला दिसत आहे, या कठड्याच्या खालपर्यंत थोडं पाणी आलं होतं असं इथले लोक सांगतायत। त्यानंतर पहाटेच्या सुमारास हे सगळं पाणी ओसरलं आहे आणि त्यानंतर आता मंदिरात साफसफाई करायला सुरुवात झाली आहे। भाविक इथं आता दर्शनाला येत आहे। भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं कारण मंदिरात पाणी घुसलं होतं। भाविक आता संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन करण्यासाठी इथे येत आहेत। आपण विचारूयात, रात्री बरीच लोक इथे होती ज्यावेळेस हे सगळं पाणी शिरलं होतं। कुठपर्यंत पाणी घुसलं होतं आणि काय चित्र होतं सांगा मला। रात्री खूप पाणी होतं मंदिरामध्ये। रात्री 1:30-2च्या सुमारास पाणी आलं होतं। या सेकंड याच्या लेवलनी पाणी होतं। हे इथपर्यंत पाणी होतं, याच्या मध्यभागी। हो, महाराजांच्या पादुकांपर्यंत पाणी गेलं? नाही गेलं, नाही समाधीपर्यंत नाही गेलं। फक्त ज्या लाटा आल्या त्या लाटाच उसळल्या फक्त, बाकी पाणी वगैरे नाही गेलं। तुम्ही पण रात्री होता इथे? नाही, मी 11 वाजेपर्यंत। ठीक आहे, तुम्ही होता रात्री। आता साफसफाई सुरू आहे सगळी? हो, सध्या सफाई सुरू आहे। मंदिराचा हा सगळा परिसर आहे, आपण बघतोय की अजूनही हा परिसर ओला आहे। इथं सगळं पाण्याच्या खाणाखुणा आपल्याला दिसत आहेत। जवळपास रात्री जसं आपल्याला सांगितलं प्रत्यक्षदर्शनी की 1 ते 1:30च्या दरम्यान इथं पाणी आलं होतं आणि नंतर पहाटे 6 वाजेपर्यंत इथं पाणी होतं। मात्र जसा विसर्ग कमी करण्यात आला तसं पाणी ओसरायला लागलेलं आहे आणि आता मंदिरात पाणी नाही आहे। मात्र मंदिरापर्यंत पाणी येण्याची कदाचित ही दुसरी किंवा तिसरी वेळ आपल्याला म्हणता येईल। याआधी 2006 मध्ये ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस मंदिरात पाणी आलेलं होतं आणि त्यानंतर एक वेळा मंदिरात थोडं पाणी आलं होतं। गोदामाई पैठणच्या अगदी मंदिराच्या मागून वाहत असते आणि प्रचंड दुथडी भरून ती वाहत आहे। सध्या विसर्ग कमी असल्यामुळे आता मंदिरातलं पाणी कमी झालंय, मात्र जर पाण्याचा विसर्ग वाढला तर पुन्हा एकदा या मंदिरात पाणी येण्याचा धोका आहे। अनुपमा। ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि काय नेमकी एकनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये परिस्थिती उद्भवलेली होती, विशेषतः हे सगळं सांगितल्यासाठी धन्यवाद। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर आता पूर ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी साफसफाईचं काम सुरू झालेलं आहे।